नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी टेन्शन येतच, ताणतणाव जाणवतोच. पण रोजची निराशा आणि क्लिनिकल डिप्रेशन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आज आपण याच डिप्रेशनबद्दल, अगदी समस्येपासून ते समाधानापर्यंत सविस्तरपणे बोलणार आहोत. चला तर मग, सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की आपण ज्याला साधं दुःख म्हणतो आणि डॉक्टर ज्याला डिप्रेशन म्हणतात, त्यात नेमका फरक काय आहे. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बघा, आयुष्यात काहीतरी वाईट घडलं, अपयश आलं, नात्यात दुरावा आला की साहजिकच आपल्याला वाईट वाटतं. दुःखी होणं हे अगदी नॉर्मल आहे. पण डिप्रेशन ही गोष्ट यापेक्षा खूप वेगळी आणि खूप गंभीर आहे. खरा फरक इथेच आहे. जेव्हा दुःख, निराशा, असहाय वाटणं ह्या भावना काही केल्या जात नाहीत, म्हणजे आठवड्याच्या आठवडे किंबहुना महिनेच्या महिने टिकून राहतात आणि आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करू लागतात, तेव्हा त्याला क्लिनिकल डिप्रेशन म्हणतात. ही फक्त एक तात्पुरती उदासी नाहीये, तर ही एक खरीखुरी वैद्यकीय समस्या आहे. आता आपण हे बघूया की ही समस्या किती मोठी आहे. कारण डिप्रेशन ही काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित गोष्ट नाहीये, तर ती आज एक जागतिक आरोग्य समस्या बनली आहे. हा आकडा ऐकून धक्का बसेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते जगभरात तब्बल 30 कोटींपेक्षा जास्त लोक डिप्रेशनचा सामना करत आहेत. विचार करा, केवढा मोठा आकडा आहे हा. आणि आपल्या भारतात बोलायचं झालं तर हा आकडा 5 कोटींच्या वर जातो. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबात, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी या समस्येशी लढत असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसं तर डिप्रेशन कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं, पण काही गोष्टींमुळे धोका वाढतो. जसं की स्त्रियांमध्ये गर्भधारणेच्या काळात किंवा मेनोपॉजच्या वेळी होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे याची शक्यता वाढते. आणि हो, जर घरात आधी कोणाला डिप्रेशनचा त्रास झाला असेल तर अनुवांशिकतेमुळेही याचा धोका वाढू शकतो. ओके, तर मग आता याच्या मुळाशी जाऊया. डिप्रेशन नक्की होतं का आणि त्याची लक्षणं कोणती असतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते उपचाराच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. याची कारणं ना अनेक असू शकतात. आयुष्यात घडलेली एखादी मोठी दुर्घटना, नात्यांमधला संघर्ष किंवा आर्थिक अडचणी ही झाली बाह्य कारणं. पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे बदल, म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन किंवा मेंदूतल्या केमिकल्सचा गडबड, हे सुद्धा तितकंच मोठं कारण आहे. काही लोकांना तर हवामानातल्या बदलामुळे, विशेषतः हिवाळ्यात, याचा त्रास जास्त जाणवतो. ही काही सामान्य लक्षणं आहेत. म्हणजे सतत उदास वाटणं, कशातच रस न वाटणं, खूप थकवा जाणवणं, झोप न लागणं किंवा खूप जास्त झोप येणं, आणि सगळ्यात गंभीर म्हणजे जगण्यातला अर्थच निघून गेलाय असं वाटणं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येकात ही लक्षणं आणि त्यांची तीव्रता वेगवेगळी असू शकते. ही एक महत्त्वाची वैद्यकीय गोष्ट आहे. जर आत्ता आपण पाहिलेल्या लक्षणांपैकी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत जाणवत असतील, तर मग वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही केवळ मनाची अवस्था नाही, तर एक गंभीर आजार आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे डिप्रेशनचा परिणाम फक्त मनावर नाही तर शरीरावरही होतो. अनेकदा लोक सततच्या डोकेदुखीसाठी, थकव्यासाठी उपचार घेत राहतात, पण त्याच्या मुळाशी डिप्रेशन असू शकतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. यावर उपाय काय? आणि चांगली बातमी ही आहे की डिप्रेशनवर योग्य उपचारांनी पूर्णपणे मात करता येते. चला पाहूयात तो मार्ग कोणता आहे. यात अजिबात कमीपणा वाटून घेऊ नये. जसं ताप आल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच मनाच्या त्रासासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तेच योग्य निदान करतील आणि योग्य उपचार पद्धती सुचवतील, ज्यात औषधं किंवा काउन्सिलिंगचा समावेश असू शकतो. व्यावसायिक उपचारांच्या जोडीला या गोष्टीही खूप मदत करतात. एकटं न राहता जवळच्या लोकांशी बोलणं, स्वतःला कामात गुंतवून घेणं, फिरायला जाणं, योगा किंवा ध्यान करणं, या सगळ्यामुळे मनाला एक प्रकारची शांती आणि आधार मिळतो. आणि आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा संदेश. या समस्येवर मात करण्यासाठी समाजात याबद्दल मोकळेपणाने बोलणं खूप खूप गरजेचं आहे. ही एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. डिप्रेशन म्हणजे वेडेपणा नाही. तो एक गंभीर पण पूर्णपणे उपचार करण्यायोग्य आजार आहे. योग्य वेळी मदत मिळाली तर बहुतेक लोक यातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणि जितकी आपण यावर चर्चा करू, तितके लोक मदतीसाठी पुढे येतील. हे वाक्य किती खरे आहे नाही का?
आपल्या आजूबाजूला, कुटुंबात किंवा मित्रांमध्ये जर कुणी या त्रासातून जात असेल, तर आपला पाठिंबा, आपला मदतीचा हात त्यांना यातून बाहेर पडायला खूप मोठी ताकद देऊ शकतो. तर मग आजपासून आपण हा निश्चय करूया. आपण या विषयावर मोकळेपणाने बोलू, गैरसमज दूर करू आणि एक निरोगी, आनंदी समाज घडवण्यासाठी एकत्र येऊ. कारण बोलण्यानेच मार्ग निघतो.